आणि ह्या सवयी हळूहळू वजन वाढवतात. थोडा अशक्तपणा वाटतो, पोटात हलकंसं चुळबुळतं. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात वेट लॉस विथ आशा किरण. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ना, जो खूप साधा आहे पण वजन कमी न होण्यामागचं खूप मोठं कारण आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला सारखी भूक लागते, पण खरंच प्रत्येक वेळी ती भूक असते का का की ती एक फक्त सवय असते? भूक आणि सवय यातला फरक जर एकदा कळाला ना, तर वजन कमी करणं खूप सोपं होऊन जातं. खरी भूक कशी असते ते आधी समजून घेऊयात. खरी भूक लागली की शरीर संकेत देतं. पोटात हलकंसं चुळबुळतं, थोडा अशक्तपणा वाटतो, काहीही साधं खाल्लं तरी चालेल असं वाटतं. म्हणजे भूक ही जे मिळेल ते खाण्याची तयारी दाखवते. पण सवयीची भूक तशी नसते. सवयीची भूक लागली की आपल्याला नेमकं काहीतरीच खावंसं वाटतं. चहासोबत बिस्किट, जेवणानंतर गोड, संध्याकाळी फरसाण, रात्री टी व्ही पाहताना काहीतरी कुरकुरीत. इथे पोट नाही तर डोकं खाण्याची मागणी करतं. आपल्या रोजच्या आयुष्यात अशा सवयी कधी तयार होतात हे आपल्यालाच कळत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर सकाळी उठल्यावर चहा, ऑफिसमध्ये 11 वाजता काहीतरी, दुपारी जेवणानंतर लगेच काहीतरी गोड, संध्याकाळी चहा आणि रात्री झोपण्याआधी थोडंसं खाणं. हे सगळं वेळेला बांधलेलं असतं, भुकेला नाही. आणि ह्या सवयी हळूहळू वजन वाढवतात. कारण शरीराला जेवढी गरज आहे त्यापेक्षा जास्त आपण खात राहतो. म्हणूनच एक सोपा प्रश्न स्वतःला विचारायचा, मला खरंच भूक लागली आहे का, की मला फक्त खायची सवय आहे? जर तुम्हाला सफरचंद, भाजी, भाकरी असं काहीही चालेल असं वाटत असेल, तर ती खरी भूक आहे. पण मला फक्त समोसा, चॉकलेट किंवा मग बिस्किटच हवं आहे असं जर वाटत असेल, तर ती सवय आहे. आणि सवयीची भूक जर रोज रोज ऐकली तर शरीर फॅट साठवायला सुरुवात करतं. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, ताण, कंटाळा, थकवा, कमी झोप यामुळे ही सवयीची भूक वाढते. खूप वेळ बसून काम केलं, मन अस्वस्थ आहे किंवा मग थकवा जाणवतो. अशा वेळी शरीराला आराम हवा असतो, पण आपण त्याला खाणं देतो. त्यामुळे काही वेळाने थोडं चालणं, पाणी पिणं, 5 मिनिटं शांत बसणं असं केलं तर लक्षात येतं की भूक आपोआप कमी होते. भूक आणि सवय यात फरक ओळखायचा आणखीन एक सोपा उपाय म्हणजे 10 मिनिटांचा नियम. काहीतरी खायची इच्छा झाली की लगेच खाऊ नका. आधी एक ग्लास पाणी प्या, 10 मिनिटं थांबा. जर 10 मिनिटांनंतरही पोटातून भूक लागते असं वाटतंय तरच खा. पण जर इच्छा कमी झाली तर ती भूक नव्हेच, ती सवय होती. वजन कमी करताना खूप खाणं बंद करणं गरजेचं नाही, पण चुकीच्या वेळी चुकीच्या कारणासाठी खाणं थांबवणं खूप गरजेचं आहे. शरीराचं ऐकलं तर शरीर साथ देतं, पण सवयीचं ऐकलं तर वजन वाढतच राहतं. त्यामुळे पुढच्या वेळी काहीतरी खायची इच्छा झाली तेव्हा स्वतःला थोडा वेळ द्या, स्वतःला समजा आणि मग निर्णय घ्या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, भूक आणि सवय यातला फरक कळायला थोडा वेळ लागतो आणि तो वेळ स्वतःला द्यायलाच हवा. अचानक सगळं बदलायचा प्रयत्न केला तर शरीरही बंड करतं आणि मनही. त्यामुळे सुरुवातीला फक्त निरीक्षण करा, मला खरंच भूक लागली आहे की काहीतरी खायची सवय झाली आहे, असा प्रश्न स्वतःला विचारा. काही वेळा पाणी पिल्यानंतर, थोडं चालल्यावर किंवा मग काम बदलल्यावर ती तथाकथित भूक आपोआप निघून जाते. हळूहळू जेव्हा हा फरक समजू लागतो तेव्हा खाण्यावरचं नियंत्रण नैसर्गिकरित्या येतं. आणि हे नियंत्रण जबरदस्तीचं नसतं तर समजुतीतून आलेलं असतं, जे वजन कमी होण्यासाठी सगळ्यात जास्त टिकाऊ ठरतं. वेट लॉस विथ आशा किरणमध्ये आम्ही अशा सोप्या, घरगुती आणि प्रॅक्टिकली फॉलो करता येतील अशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतच राहणार आहोत. आजची माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचा अनुभव किंवा मग प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अजून अशाच हेल्दी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अंजली, पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, पाणी नीट प्या आणि फिट राहा.